तो साडी घालतोय. नाही नको काढू. वा फोटो पण लेन्स लावून काढते शाणी. चल भाई पप्पांचा ट्रस्ट बघा इथे केरला लावले नाही फोन चार्जिंगला इथे लावलेला आहे आणि तुम्ही या दुकानात पोहोचता आणि तिकडे आपली रूम वेगळीकडे आपण चालू वेगळीकडे. थँक्यू. मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहोत पेरियार नॅशनल पार्कला. आणि आपण डिरेक्टली इथे पेरियारला आलेलो आहोत. ऍक्च्युली आपलं बुकिंग ऑलरेडी केलेलं होतं आपण, त्यामुळे आपल्याला इकडे डायरेक्ट यावं लागलं. आपल्याला आवरायचा सुद्धा वेळ भेटला नाही. आपण डायरेक्ट इथे आलेलो आहोत आणि आज आपला हाफ डे इथे जाणार आहे. ओरे मोरी मैया इतका चमट देईल नाही बॅग आणि फोन काही ओढलं तर. हा हे भारी आहे भारी आहे मस्त आहे मस्त आहे माकड मस्त आहे. आणि शपथ सांगतो जर माकडांनी माझा फोन बिन घेतला मी लय मारणार. त्यांची चेकिंग चालू आहे वाटतं. हे अरे चेकिंग चालू आहे त्यांची काहीतरी चेकिंग चालू आहे त्यांचं. कोण तो साडी घालतोय. बाहेरून जसं कॅफे बाहेर भारी वाटलेलं तसं तर नाही वाटत आहे. हे बघा प्रॉपर पूर्ण पूर्ण गर्दी आहे. ऊन पण पडलेलं आहे आज, काही टेन्शन नाही आहे. आज आपल्याला मस्त फिरता येणार आहे. बट आज अनफॉर्च्युनेटली आपल्याला चेंजिंगला वेळ भेटला नाही कारण आपण ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेलं. बरोबर ना? यस यस. आपलं ऑलरेडी बुकिंग होतं म्हणून आपल्याला घाई करत इथे यावं लागलं डायरेक्ट. वाढीव कार्यकर्ता डायरेक्ट आत आलाय आणि डायरेक्ट इकडे त्यांनी पहिलं तर खाल्लं बरं का आणि त्यानंतर तिकडे जाऊन त्यांना त्रास दिला. आता मित्रांनो आपण म्हणतो ना जल्दी का काम शैतान का होत आहे तसंच. हे बघा त्यांना लवकर जागा भेटली ते सगळे तिकडे बसले. मला इकडे भेटली मी इकडे बसले. विथ द सीन वी विल ईट विथ द सीन राईट नाव. काय भारी नजर आहे. तर आज ऊन पण पडलेलं आहे सो काही विषयच नाही. कम फास्ट नाही नको काढू. वा फोटो पण लेन्स लावून काढते शाणी. चल. आणि हा नजारा बघा वा 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 वा. आपण येथे जाणार आहोत मित्रांनो. असं सगळं गाठत जाणार आहोत आणि त्यांनी मुद्दाम मला वाटते की ते जे काही मध्ये हे लावलेले आहेत ना ते मुद्दाम त्यांनी लावलेले आहेत की त्यांना कळेल ह्याच्या लेफ्ट साईडने जायचे आणि येताना ह्याच्या राईट साईडने यायचं म्हणून लावलं वगैरे. तर ते सेफ्टी वगैरे लावण्यासाठी लोक म्हणजे लोक नाही ते लोक 15 ते 20 मिनिटं घेतात आणि मग त्यानंतर फक्त एका तासाची राईड असती. त्यामध्ये पण जर ॲनिमल्स दिसले तर इट्स आर लक आणि जर नाही दिसले तर आर लक. ते पण आर लक असं आहे. तर यांनी इथं स्ट्रिक्टली इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इट्स कंपल्सरी टू विअर लाईफ जॅकेट जे आम्ही घातलेले आहे. हो हो भाई कसले सगळे बघूया. जय महाराष्ट्र. हा आता पुढचा रूल एकाच रूल मध्ये सगळं झालं. बोटिंग इज नॉट अलाउड विदाउट लाईफ जॅकेट. विदाउट लाईफ अरे तेच झालं की किती वेळा सांगतात किती वेळा सांगतात. स्मोकिंग तर आपण करत नाही. अल्कोहोल आपण आता पिणार नाही. रात्री पिऊ मस्त एकदम. स्टँडिंग अँड वॉकिंग इज नॉट अलाउड. ठीक आहे ते तर आपण करणार नाही. मेंटेन सायलेन्स. ओ माय गॉड मेंटेन सायलेन्स वाईल बोट वाईल बोटिंग नाही. आमच्या एवढ्यांकडून होणार नाही. एवढे पवळे पोकळे कोणाकडनं होणार नाही. हे काही आमच्याकडनं जमणारच नाही. सायलेन्स काय असतं. साइलेंस क्या है? व्हाट इज साइलेंस गाइस? कोई मेरे कान में आके सांगूंगा व्हाट इज साइलेंस. चला सायलेन्स तर नाही कळाला आपल्याला. स्टँड झाला का? मला हा हाताला स्टँड झाला. असं ब्लॉगिंग करताना असं ठेवणार मी हात असा चिल मध्ये. फायनली बोट्स आर आउट ऑफ द डेक. अरे बापरे ती बोट बघा मित्रांनो बुडलेली आहे तिकडे. ऑलरेडी बोट बुडलेली आहे. एका बोटचा ऑलरेडी सत्यनामा झालेला आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सारे प्राणी. तर तुम्ही त्यासाठी रेडी राहा. ते रूल सांगतात. येस काका कसले हँडसम येतात. काका कसले हँडसम येतात. भाई टॉक भाई. गुड ब्रीथिंग. ओके बडी. Yeah. Standing and walking not allowed. Standing and walking is not allowed in the boat. Okay. Put the balance. Safety special. That side is sometimes heavy rain, heavy winter. Okay. Please both sides don't close. Inside the water, a lot of trees are there. It's a very dangerous. Titanic film, na? Same danger. Okay. Thank you. Enjoy the nature. Okay.
दाजींची ओळखीची निघाली वा. आपली ओळख केरळमध्ये पण निघाली. आपली ओळख केरळमध्ये निघाली वा वा वा. छान छान. At last December census report 45 tigers this century. 45 टायगर. In the world, Okay. 3,680 tigers, 82 tigers in the world. इन द टोटल. In the total, in the world. Tiger sighting in India 70%. Okay. 30% in other countries. In Periyar Tiger Reserve, they can get 45. 45 tigers. Very rare sighting. See, these tourist people say anytime talk. Yeah, that's That is the main reason. Yeah. Boats and is no hero animal, but a human noise. But people enjoy, But it is not for enjoyment. Like it is. Some people is good, some people. Yeah. Okay, bye. ओके बाय. थँक्यू थँक्यू. येतील अंगाव मग कळल. मी बघितलं का हाती करत हे दाखव फोटो दाखव मम्मी मम्मी दाखव फोटो हाती बघितला फोन दे मग काय खोटं बोलता ना फोटो दाखवा हातीचा फोटो दाखवा नाही मला हातीचा फोटो बघायचा दाखवा जाऊन ना हे दाखव फोटो हातीचा हा चल पैसा बायनॅक्युलर्स होते आपण घेतले असते ना रँक आम्हाला काय करत नाही त्याने आम्हाला सांगतो त्याने आम्हाला दिलं आणि त्याने फोटो पण काढून दिले त्या ह्याच्यातनं हो तर यार इथून बाहेर निघताना काय व्ह्यू येतोय बघा. वाह 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 वाह. क्या कहने. मस्त मस्त मस्त. हे इकडे ते जसं काल छाप घेतलेला तसं ते छाप घेत आहे आज पण. आणि ते बुक मध्ये मग लावणार ते नंतर. चिंदी पिंदी केस बघा त्याची स्टाईल मारतोय. होय अरे समोरून टाकलाय तो. समोरून टाकलाय बाई. हाय फाय दे ना. आई यार किती गोड ती. हेअर्स आम्हाला ब्लॉग मध्ये घेतच नाही भाऊजी आता. तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला कमेंट मध्ये सांगा ह्यांना घेऊ का नको. सांगा आणि मी लवकर सांगा काढून टाकतोय ना तोपर्यंत फ्रेम आणि मध्ये. एक लवकर सांगा तो सांगते, फ्रेम मध्ये असा विचार हाय गाईज की तर मित्रांनो आता आपण निघत आहोत आपल्या बस मधनं बाहेर. आणि आपल्या रूम्स आहेत ह्या. ही नाही रूम बट येस हे स्टाफ रूम आहे यांची. आणि ही आहे आपली फर्स्ट रूम जिथे मी पिया दिदी आणि पियुषा दिदी राहणार आहोत. त्यानंतर असंच पुढे गेलो की ही आली श्रद्धा दादींची रूम. त्यानंतर इकडे आलो की इकडे आली ही वहिनी आणि दादाची रूम. ही आहे मुलांची रूम म्हणजे मोठ्या माणसाची रूम. नंतर दादा अशा सगळ्यांची रूम पप्पा दाजी काका या स्वरूपची पण रूम आणि ह्याची रूम आहे. नंतर गार्डन तर आहेतच आणि असे ह्यांनी त्याचं पेडेस्टेरियन करून ठेवलेलं आहे इथे ऑलरेडी गार्डनचं. आणि हे बघा काय आहे इथे आहे ट्री हाऊस. आता आपण भेटूयात आवरून घेऊयात आणि मग आपल्याला जायचं मार्केटला तिकडे मार्केटला. कलर क्षेत्र म्हणजे इकडचं ट्रेडिशनल डान्स आहे योद्धांचे जे वॉर्स आहेत वॉर्स नाही म्हणता बट त्यांचे जे आता बघा आपल्यामध्ये कसं मराठीमध्ये तलवारबाजी वगैरे असते तसं ह्यांच्याकडे वेगळं असतं तर आपण ते आजाते बघायला. आपण इकडच्या कल्चरल शो साठी बाहेर निघालेलो आहोत. मोबाईल राहिला का हो भाई पप्पांनी इथे मोबाईल चार्जिंग लावलाय. भाई ट्रस्ट तर बघा वो मोबाईल चार्जिंग को लगाया था. हाँ वो आहे देखो वो आहे भाई. पप्पांचा ट्रस्ट बघा इथे केरला आलेत आणि भाई फोन चार्जिंगला इथे लावलेला आहे आणि ते पण या दुकानात कुठला तरी. आणि तिकडे आपली रूम वेगळीकडे आपण चाललो वेगळीकडे. थँक्यू. आपली रूम वेगळीकडे आपण चाललो वेगळीकडे. काय सांगू क्या कहने. सो गाइस वी आर हियर फायनली ऍट मार्शल आर्ट शो. आणि आता इकडे मार्शल आर्ट शो सुरू होत आहे.
मार्केट हलवलं दादानी, मार्केट. दादाचं नाद करायचं नाही म्हणतो मी. दादाचं नाद केलं की दादा डायरेक्ट आगीतून गुडी मारतो. गोल गोल आगीतून डायरेक्ट गुडी मारतो दादा. मग राग आला की दादाला. आगा बाई. We are going for Kathakali show now, guys. Come on. Here we are finally. नो यार किती गोड आहे ती. नो नो. अरे अरे एक्सप्रेशन गॉन. अच्छा ते प्रूव्ह करतायत की हे करणं इझी नाहीये. बापरे. नाही आईच्या गाव नाही. आमचं अगं नाही. घाबरली रडली बिचारी. तर मित्रांनो ते बोलले की आता जे होतं ते फक्त डेमॉन्स्ट्रेशन होतं आणि ह्याच्या पुढे जे होणार आहे ते डान्स प्रॉपर शो आहे तो होणार आहे आता. आणि आय होप सो तो अजून बेस्ट असेल. इकडे आपल्याला हे मंदिर दिसलेलं आहे. आय गेस नरसिंह मंदिर आहे. नरसिंह मंदिर कारण सिंहदेव दिसतोय मला तिकडे. आणि इकडची आपल्या भाषा तर काही कळणार नाहीये. येस कपड्यांवरनं बोलते ते कदाचित बोलू शकतात. बट लेट्स नॉट गो इन साइड. व्हॉट्स इट. बट मला आवडलं हे. त्यांना विचारलं मी मंदिर चालू आहे का. लॉक म्हणून कळलं की मंदिर बंद झालेले. आणि हे बघा ना यार प्रॉपर केळीचं दुकान भाई. प्रॉपर केरला मधलं. अगं हळू पडशील. प्रॉपर केरलाचं दुकान. प्रॉपर फ्रुट्स दुकान. केळी बघा ना. केळी प्रॉपर एकदम अशी डायरेक्ट घराच्या घर आहेत. म्हणजे ते घर म्हणजे असं ते डायरेक्ट फांदीच्या फांदी अख्खी बाई केळीची. डेंजर आहे. मार्केट चालू आहे थोडं बघा. इकडे तुम्ही बघू शकता. एक मिनिट. तुम्हाला रोड माहिती कुठे? अच्छा रोड तर माहिती. हो दाजी मार्केट फिरायचंय मग जायचं आपला. चला तर मार्केट फिरून जाऊया मित्रांनो. हो भाई हे बघा असं इकडे बनवतात. आपल्या इकडे तसंच चणे बनवतात. आमच्या दुकानात तसेच चणे बनवतात महाबळेश्वरला. हे बघा आणि चिप्सचं दुकान आहे पूर्ण चॉकलेट्स. तर मित्रांनो आपण इकडे पाण्याची बॉटल घेऊन आलेलो आहोत. दूध घेऊन आलेलो आहोत आणि माझ्या बॅगेमध्ये आहे प्लेट्स. तर आपण प्लेट्स अँड ऑल हे सगळं घेऊन आलो आहोत. हे लोक खात आहेत सुरमई. नाही सोबत आहेत सुरमई आणि मग खाणार आहेत नंतर. कोळंबी नाही ती. ओ माय गॉड. इथे माझा फेवरेट पदार्थ आलेला आहे पण मी नाही खाऊ शकत कारण मी नॉनव्हेज सोडलेलं आहे. आणि मग आमच्यासाठी व्हेज मध्ये काय बनवतात मित्रांनो? काय बनवतं माझ्यासाठी व्हेज साठी? व्हेज मध्ये काय आहे? सोयाबीन बटाट्याची भाजी आणि चपाती. तुम्हीच खावा. मी चाललो झोपायला. खिचडी भात बनवतात. खिचडी भात कोण खातं का? खिचडी भात या जमान्यात सोयाबीन फ्राय
हा आणि चांगलं करा फक्त एकदम झकास करा, नाही तर मग तुमचं बघून आमच्या तोंडात पाणी सुटेल. पापड बास, नॉनव्हेज वाल्यांना पापड नाहीये, नॉनव्हेज वाल्यांना पापड नाहीये, व्हेज वाल्यांना काहीतरी स्पेशल राहून देतला का पापड बिपड असलं काहीतरी. तुम्हाला नकोय आम्हाला हा मग आम्हाला फक्त ठेवा, आम्हाला काहीतरी असं वाटत की आम्हाला स्पेशल आहे. चला तर आपण फोन चार्जिंग लावूयात आणि भेटूया थोड्याच वेळात. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, काल रात्री जेवण झालं आणि ब्लॉग एंड करायचा राहून गेला. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे एंड होत आहे आणि तुम्हाला जर ॲलोपीला यायचं असेल माझ्यासोबत तर नेक्स्ट ब्लॉग साठी स्टे ट्यून आणि भेटूयात पुढच्याच ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.